आता सलामीचा फलंदाज स्ट्राईकला येतो सूरज आणि नॉन स्ट्राईकला येतो विकी. पाहूया दीपेशाच्या षटकातला हा चेंडू राईट ओव्हर द विकेट. सूरज याला हलकासा तटवलेला आहे. मला वाटतं डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळते आणि एक धावसंख्येबरोबर दीपक आपलं खातं खोलतोय, कुशेडे संघ आपलं खातं खोलतोय आणि प्रथम फलंदाजी करताना पहिल्या षटकामध्ये सावधाची सुरुवात म्हणायला लागेल. बिनबाद एक धावा. रायगड रॉक्स यांचं आयोजन आणि असं चांगलं असं क्रिकेटच्या खेळासाठी असे मैदान. पुन्हा एकदा षटकातला हा चेंडू लेगच्या दिशेने चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. चेंडू विसावतोय. यष्टीरक्षक आंबेच्या हातामध्ये निर्धाव चेंडू. कोणत्याही स्वरूपाची धाव नाही आहे चेंडूवर. कुशेडे संघाला कोणत्याही स्वरूपाचं नुकसान नाही आहे चेंडूवर. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्येची बिनबाद एक धावा. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाजी करतो दीपेश. आयटम ओव्हर द विकेट. दीपेशाच्या षटकातला चेंडू एक स्लोअरवर चेंडू. यॉर्कर लेनचा चेंडू होता. सुरेख असा फटका. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली एक धाव पूर्ण करतोय फलंदाज. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. मात्र एका धावेवर समाधान मांडतोय तो सूरज. एका धावेवर समाधान मांडतोय तो कुशेडे संघ. धावसंख्येत भर पडते. 1 धावसंख्या होती ती. बिनबाद 2 धावा. चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते कुशेडे संघाकडून. गोलंदाज दीपेश यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा दीपेशांच्या षटकातला हा चेंडू. गुडलेनवरचा चेंडू होता. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल होता का पाहूया. मात्र गचा असं क्षेत्ररक्षक म्हणावं लागेल. कोकरे संघ हा एक नावाजलेला संघ आहे. एक सोपा झेल होता. चांगला फलंदाज आहे तो सूरज. मात्र जीवनदान मिळतोय तो विकीला आणि या एक धावसंख्येवर विकी आपलं खातं खोलतोय. धावसंख्येत भर पडते. 1 धावसंख्या होती ती. बिनबाद 3 धावा. एक संधी होती विकीला बाद करण्याची. मात्र कोकरे संघ ती संधी दवडतोय. जीवनदान मिळतोय. किती फायदा उठवतोय विकी या जीवनदानाचा येणाऱ्या 2 षटकांमध्ये आपल्याला कळेल. पुन्हा एकदा षटकातला पुढचा चेंडू. पुन्हा एकदा स्लोअरवर चेंडू. सुरेख असा फटका. लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल होते का पाहूया. पुन्हा एकदा एक सोपा झेल सोडतोय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि आता मात्र सूरज याला जीवनदान मिळतोय आणि 2 धावा मिळतात या चेंडूवर. ज्या लेवलचं क्रिकेट कोकरे संघाकडून अपेक्षित आहे प्रेक्षकांना त्या लेवलचं क्रिकेट मला वाटतं इथे पाहायला मिळत नाही आहे. लगातार 2 चेंडूवर 2 जीवनदान मिळत आहेत ते कुशेडे संघाच्या सलामीच्या फलंदाजांना आणि हे जीवनदान किती महागात पडत आहे. एक चांगली गोलंदाजी म्हणायला लागेल. मात्र क्षेत्ररक्षकांची साथ नाही मिळत आहे गोलंदाजाला. पुन्हा एकदा षटकातला हा चेंडू. पुन्हा एकदा सुरेख असा फटका. चेंडू जातोय मिड विकेट सीमारेषेबाहेर. 6 धावा. डीजे शेवटच्या चेंडूवर सूरज याच्या बॅटमधून एक मोठा फटका आणि षटकार. आतापर्यंत मागील 5 चेंडूवर खूपच चांगली गोलंदाजी केली होती गोलंदाज दीपेशाने. मात्र शेवटच्या चेंडूवर षटकारामुळे पूर्ण गोलंदाजीचं ॲनालिसिस बिघडलं. धावसंख्या ती पहिल्या षटकामध्ये 11 धावा. बिनबाद 11 धावा. खूपच सुरेख अशी गोलंदाजी केली होती दीपेशाने कोकरे संघासाठी. मात्र क्षेत्ररक्षकाकडून त्यांना साथ मिळाली नाही आणि जीवनदानाचा फायदा उठवत सूरजने शेवटच्या चेंडूवर षटकार मारत धावसंख्या सुस्थितीत आणली. बिनबाद 11 धावा. दुसरं षटक घेऊन कोकरे संघाकडून गोलंदाज येतो अजित आणि त्याला सामोरं जातोय तो विकी. राईट टर्म ओव्हर द विकेट. एक स्लोअर वन चेंडू लेगच्या दिशेला भिरकावण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटची हलकीची गाडा घेतली. चेंडू विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. फलंदाज बाद होतोय विकी. पहिला धक्का बसतोय कुशेडे संघाला आणि पहिली सफलता मिळते ती कोकरे संघाला. डीजे
चांगला चेंडू अजित त्याच्या माध्यमातून एक शॉर्ट पिच लेन चेंडू स्लोअर वन चेंडू होता. फलंदाजाचा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडूने हलकीची कला घेतली आणि फलंदाज बाद झाला. पहिली सफलता मिळाली त्या आदितला, पहिली सफलता मिळाली ती कोकरे संघाला. आता विकीची जागा घेण्यासाठी आलाय तो कुशेडे संघाचा एक आयकॉन फलंदाज योगेश मस्कर. पाहूया काय करतोय आपल्या संघासाठी. एक चांगला असा फलंदाज आहे. गोरेगाव विभागातील चांगल्या फटक्यांची अपेक्षा आहे प्रेक्षकांना त्यांच्याकडून. राईट ओव्हर द विकेट. हा चेंडू योगेशाला पुन्हा एकदा स्लोअरवर चेंडू सुरेख असा फटका. चेंडू जातोय तो डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे, एक धाव पूर्ण करतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं ते कोकरेच्या क्षेत्ररक्षकांकडून. केवळ एक धावावर समाधान मानावं लागतंय ते योगेशला. एक धाव मिळते ती कोकरे संघाला. योगेश आपलं खातं खोलतोय आणि दुसऱ्या षटकामध्ये कुशेडे संघाची धाव संख्या ती 1 गडी बाद 12 धावा. पुन्हा एकदा षटकातला पुढचा चेंडू आणि त्याला सामोरला जातोय तो फलंदाज सूरज चांगल्या फॉर्ममध्ये. आधीच्या सामन्यामध्ये देखील आपल्याला त्याच्याकडे मोठे फटके पाहायला मिळाले. राईट अप ओव्हर द विकेट. सूरज आला. हा चेंडू एक शॉर्ट पिच लेन चेंडू पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये झेल होते का पाहूया. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. फलंदाज बाद होतोय. कॉटन बोल्ड सुरेख गोलंदाजी डीजे. बारा धावा. 2 गडी बाद 12 धावा. खूपच सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते. अजित याची स्वतःच्या गोलंदाजीवर फलंदाजाला बाद केलं. 2 गडी बाद करतो या 3 चेंडूवर. त्याच्या पहिल्या 3 चेंडूंवर खूपच चांगली अशी गोलंदाजी. कोणत्याही प्रकारचे मोठे फटके खेळण्याचा फलंदाजाला रूम देत नाही आहे. आता मात्र योगेश आहे स्ट्राईकला कुशेडे संघाकडून. कुशेडे संघाची मदार आहे ती योगेश्वर. पुन्हा एकदा राईट वर द विकेट. हा चेंडू शॉर्ट पिच लेन चेंडू. सुरेखाचा फटका झेल होतं का पाहूया. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. स्वतः कर्णधार आमे चेंडूच्या खाली आणि सुरेखाचं क्षेत्ररक्षण. फलंदाज बाद होतो योगेश. मोठा धक्का कुशेडे संघाला. डीजे. गोलंदाज अजित आहे तो हॅट्रिकवर. ऑलरेडी त्याने ओव्हर हॅट्रिक पूर्ण केलेले आहे. पाहूया तो या मैदानावर या दुसऱ्या रायगड रॉक्सचं दुसऱ्या पर्वातली पहिली हॅट्रिक साधतोय का. प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला आहे. ऑलरेडी त्याने ओव्हर हॅट्रिक केलेले आहे. IPL मध्ये पाहायला गेलो तर युजवेंद्र चहल असेल किंवा आता आंद्रे रसेलने देखील एका ओव्हरमध्ये 4 गडी बाद केले होते. संधी आहे हॅट्रिकची. गोलंदाज आजी त्याला चांगली गोलंदाज करतोय. समोर आहे स्वतः कर्णधार. स्ट्राईकला आहे तो विशाल. हा चेंडू हॅट्रिकचा चेंडू, मात्र हॅट्रिक हुकते. चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने. क्षेत्ररक्षणाचा चांगला प्रयत्न. आमेयाचं चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण करतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. सुरेख बॅकअप आणि 2 धाव मिळतात या चेंडूवर. आणि या 2 धावसंख्येबरोबरच धावसंख्येत भर पडते. 2ने धावसंख्या होती ती 2 गडी बाद 14 धावा. पुन्हा एकदा विशाल याला. अजित याच्या षटकातला हा चेंडू. चांगली गोलंदाजी करतोय कोकरे संघासाठी अजित. शॉर्ट पिच लेन चेंडू सुरेख असा तटवलेला आहे. चेंडू जातोय लॉंग ऑन सीमारेषेबाहेर. 4 धावा. या 4 धावसंख्येबरोबर धावसंख्या होती ती 18 धावा. दरम्यान टॉस जिंकून कोकरे संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि कुशेडे संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. दरम्यान 2 षटकाच्या समाप्तीनंतर कुशेडे संघाने 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या स्कोअरबोर्डवर आहे ती 18 धावा. कुशेडे कोकरे संघाकडून तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्गावर आमे. स्वतः कर्णधार आमे शेवटचं आणि हाणामारीचं षटक. कुशेडे संघाकडून मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न या षटकामध्ये असेल. आम्ही किती रोखतोय कुशेडे संघाला पाहूया. दरम्यान हा चेंडू शॉर्ट पिच लेन चेंडू होता.
मिस टाइम होतोय, एक धाव पूर्ण करतोय क्षेत्ररक्षक, चेंडूच्या खाली दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, सुसाईड रनिंग बिटवीन द विकेट, मात्र सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 धावा मिळतात पहिल्या चेंडूवर आमेयाच्या आणि या 2 धावसंख्येबरोबर धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती ती 3 गडी बाद 20 धावा. शेवटच्या षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाजी मार्गावर स्वतः कर्णधार आमे आणि त्याला सामोरं जातो तो विशाल. राईट ओव्हर द विकेट, हा चेंडू पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न, चेंडू काही बॅटच्या पट्ट्यात आला नाही, मात्र डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळते. डिक्लेअर ना बॅट चेंडूने बॅटची हलकीशी काढा घेतली आणि एक धाव मिळते आणि एक धावसंख्येबरोबर धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 21, लॉस ऑफ 3 विकेट्स. लास्ट ओव्हर प्रोसिडिंग, अमेय आहे गोलंदाजी मार्गावर आणि त्याला पहिल्यांदाच सामावला जातोय तो फलंदाज विशाल. काय करतोय विशाल पाहूया. हा चेंडू शॉर्ट पिचलेन चेंडू लेगच्या दिशेला विरकावण्याचा प्रयत्न आणि एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. फलंदाज बाद होतोय तो विशाल आणि चौथा धक्का बसतोय कुशेडे संघाला. डीजे षटकामध्ये धावसंख्या आहे ती 4 गडी बाद 22 धावा आणि आता फलंदाजीसाठी आलाय तो कुशेडे संघाकडून संकेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे. संकेतला काय आपल्या संघासाठी मोठे फटके खेळावे लागतील. आमेयाचा हा चेंडू शॉर्ट पिच लेन चेंडू होता, डाव्या शिशा खूपसा बाहेरचा जाणारा चेंडू. पंच वाईड घोषित करतायत. अतिरिक्तच्या स्वरूपात मला वाटतं पहिलीच धावी आहे, बऱ्याच कालावधीनंतर अतिरिक्तच्या स्वरूपात एक धाव मिळाली आणि धावसंख्येत भर पडते ती 1 ने. धावसंख्या होती ती 5 गडी बाद 23 धावा. शेवटचं षटक प्रगतीपथावर आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. संकेताला हा चेंडू पुन्हा एकदा लेगच्या दिशेला विरकावण्याचा प्रयत्न. अमेय आपल्या पेसने बीट करतोय फलंदाजाला. कोणत्याही स्वरूपाचं धाव नाही आहे चेंडूवर. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. चेंडू विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या आहे ती 23 धावा. मी आधीच सांगितलं होतं कोकरे संघ हा तुल्यबळ संघ आहे. एक मोठी धावसंख्या उभारावी लागेल. पुन्हा एकदा हा चेंडू पुन्हा एकदा प्ले अँड मिस होतोय. शेवटचा चेंडू षटक संपतोय. आमेयाचं एक चांगलं षटक. धावसंख्या आहे ती 23 धावा. विजयासाठी 24 धावांचं आव्हान आहे ते कोकरे संघासमोर. डीजे याच्यानंतरचा एक मिनिट याच्यानंतरचा होणारा सामना खामगाव विरुद्ध मठाचीवाडी. कर्णधार टॉससाठी यायचं आहे. खामगाव मठाचीवाडी.
आपण कुठेही लग्नामध्ये किंवा कुठे जातो तर तेव्हा आपण ड्रेसिंग मारतो ना, तर या मैदानामध्ये तुम्हाला चेसिंग कंपल्सरी आहे. कारण 18 बॉल असतील, 18 बॉलमध्ये तुम्हाला 24 धावा हे कंपल्सरी बनवावं लागेल. स्वतःच्या नावासाठी तर गावाच्या सन्मानासाठी आज खेळायचं आहे. आणि सलामीवीर 2 फलंदाज उतरलेले आहेत. बॅटिंगला स्ट्राईक एंडला आहे फलंदाज स्वराज आणि नॉन स्ट्राईक एंडला आहे फलंदाज रोजेश. स्वराज आणि रोजेश 2 सलामीवीर मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. 24 धावा करायच्या आहेत. मात्र या रन्स देखील डिपेंड होऊ शकतात, कारण कुठलाही धाव तुम्हाला विजयाची गॅरंटी देत नाही मित्रांनो. कधी आपण 110 धावा देखील चेस होताना पाहिलेल्या आहेत 5 ओव्हरमध्ये. कधी 25 धावा किंवा 23 धावा असेल 5 ओव्हरमध्ये ना, तेही देखील चेस न होताना झाले. तेही धावा देखील डिफेन्स झालेल्या आहेत. मात्र मैदानाची आपल्या थरार सुरू झाला. पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने अतिशय सुरेख बॉल या ठिकाणी सन्मानपूर्वक फक्त इन्व्हाइट केला फलंदाजाला, पुश केला सॉफ्ट हँडनी. एक सिंगल रन या दरम्यान घेतली जात आहे आणि या सिंगलने धावसंख्येचा आकार दिला जात आहे. धावसंख्येचा ओपनिंग या ठिकाणी केला जातं. धावसंख्या स्कोरबोर्डवर 1. स्वराजने पहिल्या बॉलवर आपला खाता उघडला आणि विकेट करण्याचा प्रयत्न आडवा बॅटनी बॉल लावून ओलवला या ठिकाणी फाईनल क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक सिंगल रन या बॉलवर. क्रिकेटच्या परिभाषामध्ये सिंगल आणि डबलला लाईफ लाईन मानला जातो मित्रांनो, आणि ते लाईफ लाईनवर आता या संघ या ठिकाणी पूर्णपणे अवलंबून आहे. कोकरे संघ पुन्हा एकदा स्वरासाठी हा ट्रॅकर बॉल होता. जागा बनवली होती, बॅकफुटवर आले, पंच केला, डीप कव्हर्स आहे क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटत आहे. थोडासा नाखुश असतील 10 खेळाडू मी म्हणजे मैदानाच्या आतमध्ये, आणि त्यांचे पाठीराखे देखील खूप नाराज असतील, कारण या ठिकाणी प्रयत्न तर जबरदस्त केला तर थोडासा दुखापत जरूर जाणवत आहे क्षेत्ररक्षकाला च्यावर. आणि एक सिंगल रन या बॉलवर आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकत आहे. धावसंख्या स्कोरबोर्डवर 3. बिनबाद तशी सुरुवात या ठिकाणी पाहायला भेटत आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये या ठिकाणी संयम दाखवला आहे, टेम्परामेंट दाखवलं. धावसंख्या स्कोरबोर्डवर झाले असतील 4. रायगड रॉक्स मानाचा चषक या ठिकाणी आपल्याला या मीरा भाईंदरच्या नगरीमध्ये या नवघर नाक्याच्या एस.एन. कॉलेजच्या स्वर्गीय दिघेसाहेब यांच्या मैदानावर या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे. एक अतिशय जबरदस्त आयोजन नियोजन या ठिकाणी रायगडच्या तमाम आमचे कमिटी मेंबर्सच्या माध्यमातून पाहायला भेटत आहे. एक मेजवानी प्रत्येक गावाला प्रत्येक गावाच्या खेळाडूंना या ठिकाणी मैदानामध्ये आणलं आहे. पुन्हा एकदा क्रिकेटच्या या खेळाने संडेचा दिवस, फंडेचा दिवस, सुट्टीचा दिवस. विकेट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा जागा बनवली होती. एलिमिनेशन प्रॉपर देता आला नाही आहे, टायमिंग प्रॉपर जमला नाही आहे. डाऊन द ग्राउंड खेळले. एक सिंगल रन या ठिकाणी मिड विकेट क्षेत्रामध्ये सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केला गेला आहे. वेल रनिंग बिटवीन द विकेट. चुकी झाली आणि क्रिकेटच्या परिभाषा म्हणल्या जातो ना, चुकीला माफी नाही आहे मित्रांनो. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केला आहे. धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचत आहे. धावसंख्या 6. बॉलर पुन्हा एकदा तयार. पुरा लेनचा बॉल अप्रतिम सुरेख बॉल या ठिकाणी. पिचिंग अतिशय सुरेख या ठिकाणी. रायगड जेव्हा नाव येतो ना डोलासमोर मित्रांनो, तेव्हा रायगडचा वंडर बॉय आकाश गणपत तारेकर यांची आठवण येतो मित्रांनो. सर्वाधिक बायकर मॅन म्हणून ओळखला जातो या संपूर्ण टेनिस विश्वामध्ये. त्या गावातून विलाप करतो, एक अभिमानाची गोष्ट आहे मित्रांनो रायगडसाठी. आणि या ठिकाणी खेळलाय शॉर्ट फाईनल क्षेत्रामध्ये बॉल दाबल होत आहे. आय थिंक तळ्यामध्ये बॉल गेलाय. एक सिंगल रन या ठिकाणी भेटेल आणि या सिंगलने धावसंख्या पुढे सरकत आहे. धावसंख्या स्कोरबोर्डवर 7 धावा 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर. टेनिस विश्वाने नक्कीच भरपूर मोठ्या प्लेअरला नक्कीच घडवलेले आहेत आणि त्यामध्ये रायगड नाव नक्कीच मी घेईन मित्रांनो, कारण रायगडमधून अनेक भरपूर मोठमोठे दिग्गज स्टार प्लेअर आपल्याला टेनिस विश्वामध्ये खेळताना पाहायला भेटत आहे. रायगडच्या गावासाठी, रायगडच्या जिल्ह्यासाठी यांनी नक्कीच टेनिस विश्वामध्ये आपलं नाव उंचावलं. असे आकाश गणपत तारेकर बायकर मॅन म्हणून ओळखले जातात आणि ओरम टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये. त्यानंतर नक्कीच या मीरा भाईंदर म्हणा किंवा तुम्ही जर संपूर्ण महाराष्ट्र बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात एक असा प्लेअर आहे मित्रांनो ज्याच्या नावावर अनेक 4 व्हीलर आणि अनेक 2 व्हीलर्स आहेत. गाव आहे मित्रांनो वाकलन. खेळाडू आहे केतन म्हात्रे. कोणच विसरणार नाही मित्रांनो. 8 4 व्हीलर त्याच्या नावावर आहे आणि तब्बल 9 बाईक्स त्याच्या नावावर. केतन म्हात्रे, मॅन फ्रॉम वाकलन, मुंबई, महाराष्ट्र. आणि 1 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपला. धावसंख्या स्कोरबोर्डवर आहे 7. सेकंड ओव्हर घेऊन बॉलिंग ट्रॅकवर राईट ओव्हर द विकेटनी या बॉलनी बॉलला उडवला हवेत, मात्र उंची जास्त आहे, लांबी देखील कमी आहे आणि या ठिकाणी पकडली आहे कॅच. फर्स्ट विकेट डाऊन.
पहिला बॉल टाकत असताना ब्रेकथ्रूची आवश्यकता होती. अमय आला आणि आपल्या संघाला नक्कीच एक संजीवनी मिळून दिली मी म्हणेल, कारण पहिल्याच बॉलवर पहिला धक्का. एक हाफ ट्रॅकर बॉल होता, टायमिंग प्रॉपर जमला नाही आहे, उंची जास्त होती, लांबी कमी पाहायला भेटली आणि जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि टर्निंग पॉईंट ठरला या मॅचचा. अतिशय सुरेख कॅच पकडली आहे अभिषेक यांनी. आणि नक्कीच बॉलरला काय पाहिजे तर बॉलरला नक्कीच विकेट पाहिजे आणि क्षेत्ररक्षण करणारी टीम जी आहे क्षेत्ररक्षणाचा साथ त्यांना पाहिजे आणि ते पूर्णपणे यशस्वी रीतीमध्ये या ठिकाणी भेटलंय. एक सिंगल रन या बॉलवर देखील आणि धावसंख्या पुढे सरकत आहे. धावसंख्या स्कोरबोर्डवर 7. आयटम ओव्हर द विकेटने दुसरा बॉल घेऊन या ठिकाणी अतिशय सुरेख बॉल, अतिशय सुरेख. मात्र अंपायरला पाहावा लागेल. इन ॲक्शन मध्ये आले, दोन्ही हात समांतर दिशेने दाखवलाय आणि व्हाईट बॉलची घोषणा या ठिकाणी केली आहे. कारण बाउन्स अतिशय सुरेख भेटला होता बॉलरला. पिचिंग ज्या ठिकाणी केली त्या ठिकाणी बॉल थोडासा वलन घेतला आणि आउटसाईड द ऑप्शन अंपायरने दर्शवला. एक सिंगल रन एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये ॲड होईल. धावसंख्या 8. त्या ठिकाणी जबरदस्त फटका, जागा बनवली, रूम बनवला, त्या ठिकाणी बॉलला भेटला डीप पॉईंट डिझाईन बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. या इनिंग मधील हा एक मोठा फटका आलाय आणि या 4ने धावसंख्या पुढे सरकत आहे. स्कोरबोर्डवर धावा पाहायला भेटत आहे 12. थँक्यू. आणि पुन्हा एकदा बॉलर तयार होता. एक विकेट देखील आली बॅटिंग फिटिंग मध्ये, तर एक मोठा फटका देखील आला. बॉलला पुन्हा एकदा उडवलाय हवे, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. कॅच होईल का भाऊ? येस, पकडली आहे कॅच आणि मॅच देखील पकडेल असा विचार या ठिकाणी सुरू आहे. आणि विकेट नंबर 2 या ठिकाणी डाऊन होत असताना संघ कोकरेचा. संघ आपल्या देखील विनंती आहे की कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. आपलं देखील स्वागत आहे. रायगड रॉक्स मानाचा चषकमध्ये 2 धक्के या ठिकाणी वारंवार या ठिकाणी प्रयत्न केला जात आहे मोठे फटके खेचण्यासाठी. तर विचार केला तर 18 बॉलमध्ये 24 धावा करायचे होते आणि 24 मध्ये 6 धावा तुमच्यावर वर होते. बॉलपेक्षा 6 रन जास्त होते. मात्र आक्रमकता हे दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे कोकरे संघाच्या माध्यमातून आणि 2 विकेट डाऊन झाले आणि या ओव्हरमध्ये एक मोठासा फटका आला. त्यानंतर 2 विकेट देखील आलेत. मात्र दोन्हीच्या पूर्णपणे सामना अजूनपर्यंत बॅलन्सिंग आहे. सामना अजूनही निकाल लागला नाही आहे की कुठला संघ एक्झॅक्टली जिंकेल, कुठला संघ क्वालिफाय करेल नेक्स्ट राऊंडमध्ये. मात्र या ठिकाणी युद्ध पुन्हा एकदा मैदानामध्ये रंगेल. धावसंख्या स्कोरबोर्डवर आहे तब्बल 12. अर्धा पल्ला या ठिकाणी गाठलाय, अजूनही अर्धा पल्ला गाठायचा आहे. अतिशय सुरेख बॉल या ठिकाणी फक्त बॉलला जागा बनवली, पॉईंट रिजन मध्ये स्क्वेअर केला. एक सिंगल रन त्या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. दुसऱ्या धावामध्ये कन्वर्ट केलं जात आहे. यस, वेल रनिंग विथ इन द विकेट. अतिशय जबरदस्त कॉलिंग, यस नो वेटचा हे महत्त्वपूर्ण कॉल होता फलंदाजाचा आणि ते स्वीकारला. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केली आणि या 2ने धावसंख्या पुढे सरकत आहे. 2 ओव्हरच्या मधील अजूनही एक बॉल बाकी आहे. 7 बॉल असेल टोटल आणि 7 बॉलमध्ये 10 धावा विजयासाठी टीम कोकरेला. तर प्रत्युत्तर देण्यासाठी कुशेड संघ देखील या ठिकाणी रेडी आहे. 2 बॉल असतील. यस, थँक्यू. आमचे थोडेसे गुणलेखक थोडासा चुकी करत आहेत. मात्र आमचे जे लाईव्ह स्कोरर आहेत ते आम्हाला देखील दर्शवत आहेत की यस 2 बॉल्स इज लेफ्ट इन दिस ओव्हर. पुन्हा एकदा बॉलर तयार. अमर विकेट करण्याचा प्रयत्न, स्टान्स या ठिकाणी अगदी ओळखला होता फलंदाजांनी आणि अवे फ्रॉम द बॉडी सुरेख पिचिंग. बॉल येतोय डॉट. वेल प्रेझेंट ऑफ माइंड बाय बॉलर. सुपर बॉलिंग या ओव्हरमध्ये. एक मोठा फटका, 2 विकेट आणि त्यानंतर बिंदी बॉल या ठिकाणी. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न सॉफ्ट हँडनी फक्त खेळला आहे. सॉफ्ट ओव्हर क्षेत्रामध्ये एक सिंगल रन. की थोडीशी खराब होती मात्र बॅकअप चांगला. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरबोर्डवर 15 धावा. 6 बॉल आणि करायचे आहेत 9. विजयासाठी
आज प्रतिष्ठाला लागला आहे. गावाचा संघ आणि गावाच्या नावासाठी पुन्हा एकदा मैदानामध्ये उतरलेला आहे. संडेचा दिवस, सुट्टीचा दिवस मित्रांनो, आणि नक्कीच 6 दिवस काम केल्यानंतर ना एखादा विचार करतो माणूस की आम्हाला एक दिवस तरी एन्जॉयचा भेटला पाहिजे, एक दिवस एंटरटेनमेंटचा भेटला पाहिजे, आणि तो खरा दिवस आज आहे मित्रांनो. सहा बॉल आणि 9 करायचे आहेत. कोकरे संघ एका बाजूला नक्कीच दमखम दाखवेल का या मॅच मध्ये, प्रयत्न असणार आहे. 6 बॉल आणि 9 बॉलिंगसाठी. ओव्हर नंबर 3 बॉलिंग ट्रॅकवर साहिल. साहिलला पाहिल्यानंतर युवेंद्र चहलची आम्हाला आठवण आली. बॉडी लँग्वेज अगदी त्याचप्रमाणे आहे. मात्र पाहूया त्याचा दमखम या ठिकाणी दाखवेल का. कारण क्रिकेटमध्ये तुम्हाला काही बॉडी बिल्डिंग हे निश्चित नसतं की तुम्हाला बॉडी पाहिजे कंपल्सरी, तुमच्याकडे स्किल अँड टॅलेंट पाहिजे. आणि या पहिल्या बॉलवर अतिशय जबरदस्त घुट्टा टेक तमाशा देख बॉलला पाठवलाय सडक पे कडक 6 धावांसाठी. या ठिकाणी आपला ब्रँड दाखवलाय कोकरे गावाचा, आणि दमदार षटकार ठोकलाय दीपेशनी. आणि धावा करायच्या आता 5 बॉलमध्ये 3. 5 बॉल्स अँड 3 रन्स रिक्वायर्ड टू विन. लेट्स सी. मॅच अजूनही गेली नाही आहे, मॅच अजूनही सोडणार नाही आहे संघ. मी म्हणेल कुसडे दमखम दाखवेल या मॅचमध्ये. 5 बॉल आहेत, एखादी विकेट, एखादा डॉट बॉल मॅचमध्ये पुन्हा एकदा पलटवार होऊ शकेल. मात्र ते कामगिरी करावं लागेल बॉलर साहिलला. जे कॅप्टननी, ज्या गावांनी नक्कीच आज ओळख दिली, ज्या गावाने मला खेळण्याची संधी दिली, आणि त्या गावासाठी मी चांगला करेन हे मनामध्ये विचार पाहिजे साहिलच्या. पाहूया पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटनी सज्ज होत आहे. फ्लायटेड बॉल या ठिकाणी पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. कॉटन बॉल या ठिकाणी मी म्हणेल अतिशय सुरेख कॅच या ठिकाणी पकडली जात आहे. एखादा पहिल्या बॉलवर षटकार आला, त्यानंतर स्वतःला कमबॅक केलाय. कमॉन डीजे. कलेक्ट करायचे आहे ते पैसे मॅच झाल्यानंतर. 4 बॉल असतील आणि 4 मध्ये करायचे धावा 3. साहिलसाठी मी एवढाच म्हणेल, मंजिल उन्हें मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिल उन्हें मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. 4 बॉल आणि करायचे धावा डबल 3. एखादा विकेट, एखादा डॉट बॉल मॅचमध्ये कमबॅक. जबरदस्त बॉल त्या ठिकाणी प्रयत्न केला होता, मात्र थोडासा बॉडीपेक्षा अगदी 1 किंवा 2 फीट ना लांब बॉल या ठिकाणी लँड झालाय. त्याच कारणामुळे एक सिंगल रन देखील या ठिकाणी आली आहे. नाहीतर अगदी कॅचमध्ये परिवर्तन केलं असतं या क्षेत्ररक्षकाने. धावा करायच्या 3 बॉलमध्ये आता 2. सहा बॉल आणि 2 करायचे आहेत या ठिकाणी. कोकरे संघ आहे 3 बॉल आणि 2. यस माफ करा, 3 बॉलमध्ये 2 धावा. साहिल पुन्हा एकदा तयार. आयटम ओव्हर द विकेटनी. एखादा डॉट बॉल, विकेट आणि मॅचमध्ये पुन्हा एकदा कमबॅक. मात्र मोठा फटका येईल का. फ्लायटेड बॉल, बॉलला उडवलाय. लांबी देखील आहे का पाहूया. यस, दॅट्स अ बिग हिट. आणि संघ या ठिकाणी कोकरे संघ क्वालिफाय करतो नेक्स्ट राऊंडमध्ये. आणि हार्डलक्स कुसेड संघ आणि या स्पर्धेमध्ये सहभागी घेतल्याबद्दल त्या तुमचा खूप खूप धन्यवाद. आणि नक्कीच पुन्हा एकदा आपला सर्वांचा धन्यवाद. आणि भेटत राहूया अशाच क्रिकेटचे सामने.